बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या एकता नगर परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। एकता नगरमधील नागरिकांची सध्या सुटका केली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातील एकता नगर हा भाग पूर्णपणे जलमय झालेला आहे। एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि तिथल्या नागरिकांची आता सुटका केली जाते। मदत कार्य सध्या राबवलं जात आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कालपासून संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस होतोय। पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यामधला हा एकता नगर परिसर आहे हा पूर्णपणे जलमय झालेला आहे आणि यातून या एका महिलेला सध्या सुरक्षित स्थळी नेलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे। निलेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नागरिकांची सध्या सुटका केली जाते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। नक्कीच खरं तर खडकवासला परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। खरं तर आता 10 वाजता 40,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर मुठा नदी काठचे जे शहरं असतील किंवा सोसायटी असतील त्या सोसायटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। मी आता या एकता नगर परिसरामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय की आनंद पार्क म्हणून ही सोसायटी आहे। या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे। आता या ठिकाणी 10 वाजता पाणी सोडणार असल्यामुळे खबरदारी म्हणून या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। 3 कुटुंब जे आहेत त्यांना आता या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी दाखवतो की नदीचा हा भाग आहे आणि नदीचं जे पाणी आहे ते थेट आता या पात्रातनी बाहेरून सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरलेला आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विसर्ग जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कालपासून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेला पाऊस पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून जे आहे ते नदी पात्रातलं जे पाणी आहे ते आता बाहेर यायला सुरुवात झालेलं आहे। या अशा जे सोसायटी आहेत त्या सोसायट्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये जे 3 कुटुंब आहेत ते या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अग्निशामक दलक जे आहे जवान जे आहेत ते आता या ठिकाणी सोसायटीमध्ये शिरून जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। खरं तर लोकांना बाहेर जाण्यासाठी आव्हान या ठिकाणी केलं जातंय। आपल्या सोबत पालिकेचे अधिकारी आहेत। मॅडम, आता किती कुटुंबांना आपण या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे? पाणी आता या ठिकाणी पुन्हा वाढणार आहे, 10 वाजता पाणी सोडणार आहे। आतापर्यंत आपण 7 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। त्यापैकी काही कुटुंब आपल्या बॅडमिंटन हॉलला गेले तर काही कुटुंब स्वतःच्या नातेवाईकांकडे आपण पाठवलेली आहेत। या ठिकाणी आपण 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला की नागरिकांना आपण सातत्याने आवाहन करतोय सुरक्षित स्थळी शिफ्ट होण्याबाबत। इथे आपण 24/7 मदत कक्षही उभारलेला आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी स्वतंत्र प्रतिसाद दिला ते सुरक्षित स्थळी हल्ले गेलेले आहेत। परंतु काही नागरिक अद्यापही प्रतिसाद देत नाही आहेत किंवा ते म्हणतात की आम्ही आमच्या घरामध्ये सुरक्षित आहोत किंवा आम्ही आमच्या वरच्या मजल्यावर सुरक्षित आहोत। परंतु आपण त्यांना कंटिन्यू दर 2 मिनिटाला आपण पब्लिक ऍड्रेस सिस्टीमद्वारे आवाहन करत आहोत। त्यामुळे अजूनही नागरिकांना आवाहन आहे, विनंती वजा आवाहन आहे, कळकळीची विनंती आहे की ज्यांना बाहेर पडायचं असेल त्यांनी किमान आता पुढच्या 15 मिनिटांमध्ये बाहेर पडण्यासाठी संपर्क साधावा। आपली फायर ब्रिगेडची यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी। आता पाणी किती सोडण्यात येणार आहे? कारण 35,000 क्युसेक होतं, आता 9 वाजता आणि किंवा 10 वाजता आणखीन सोडलं जाईल ना? आता आम्हाला 9 वाजता किमान 40,000 क्युसेकनी पाणी सोडलं जाईल असा निरोप प्राप्त झालेला आहे आणि पाऊस जर याच प्रकारे सुरू राहिला तर विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांनी आताही कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता तातडीने महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा आणि सुरक्षित स्थळी स्वतःहून हलून जावं एवढी विनंती आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर आता प्रशासनाकडून या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। तर या ठिकाणचा जर परिसर बघितला तर काही सोसायट्या ज्या आहेत त्या आता पूर्णपणे पाण्याखाली मध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हा जो रस्ता आहे एकता नगरचा तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत किंवा जे यंत्रणा आहे ती या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेली आहे। हा एकता नगर मधला परिसर आहे जो 3 सोसायटी आहेत त्या आता या ठिकाणी आपण पाहतो की तो जो रस्ता आहे तो आता पूर्णपणे बंद केलेला आहे। जवळपास कमरे एवढं या ठिकाणी पाणी जे आहे ते साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी आता आपण पाहतोय की सूचना सुद्धा लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जर या ठिकाणी जर पाणी वाढलं तर कदाचित हा जो परिसर आहे ते पूर्ण जलमय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या ठिकाणच्या लोकांना आता स्थलांतर करण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। पण मात्र या ठिकाणी आता जर बघितलं तर पाणी जे आहे ते आता वाढायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे। पंढरपूरला पुराचा वेढा पडलेला आहे। उजनी आणि वीर या धरणांमधून भीमा नदीमध्ये 76,000 आणि 54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि याचा फटका पंढरपूरला बसलेला आहे। नदीपात्रातील सर्व मंदिरांना पाण्यानं वेढलेलं आहे। तसंच नदीपात्रालगतच्या भागातही पुराचं पाणी शिरू लागलेलं आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे, तसा इशारा दिलेला आहे।
तर सध्या आपण पंढरपूरमधली ही दृश्य पाहतोय. पंढरपूरमध्ये सध्या जी नदीपात्राच्या जवळपासची मंदिरं आहेत त्यांना पुराचा वेढा पडलेला आहे. मुसळधार पाऊस सध्या होतोय आणि त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. भीमा नदी पात्रातील या मंदिरांना पुराचा वेढा पडलेला आहे. तसंच नदीकाठच्या गावातल्या ग्रामस्थांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. भीमा नदी पात्रातील मंदिरांना पुराचा वेढा पडलाय आणि त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. आणखी एक महत्वाची बातमी आहे. भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. 342 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. भीमाशंकर परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस होतोय. ही दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. सध्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे. 342 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सर्वच राज्याच्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय आणि भीमाशंकरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय. आतापर्यंत 342 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एससीओ परिषदेचं निमंत्रण. 31 ऑगस्टला पंतप्रधान चीनचा दौरा करणार. शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा करणार. शालेय अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरची माहिती. एनसीईआरटी कडून आराखडा तयार. देशामध्ये पहिल्यांदाच भारतीय सैन्याच्या मोहिमेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश. उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं गिफ्ट. दरवर्षी 5 विद्यार्थ्यांना मिळणार ब्रिटनला जाण्याची संधी. योगी आणि ब्रिटिश उच्चायुक्तांमध्ये करार. राजधानी दिल्लीला पुराचा धोका. हथिनी कुंड बंधाऱ्यामधून 47,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. मयूर विहारमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवारा केंद्राची सोय. दिल्लीवर अजूनही पुराचा धोका कायम. यमुना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरूच. संततधार पावसामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे बिकट स्थिती. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. सार्वजनिक सुट्टीची घोषणा.